हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर जरूर कीजिए। बकरीद ईद को लेकर नांदेड़ महानगर पालिका में एक मीटिंग का आयोजन किया गया था। इस दौरान मनपा आयुक्त डॉक्टर श्री महेश कुमार डोईफोडे ने कुर्बानी को लेकर क्या कहा, जरूर सुने। या वर्षीच्या बकरी ईदच्या निमित्ताने आपल्याला जी काही काळजी घ्यायची आहे त्यासाठी महापालिकेच्या वतीने आज महापालिकेमध्ये बैठक आयोजित केलेली होती। त्यासाठी शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक, मुल्ला मौलवी, त्यासोबतच पशुधन विकास आणि पोलीस प्रशासन विकास विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। महापालिका अंतर्गत जे प्राण्यांची कत्तल करायची आहे, कुर्बानी द्यायची आहे, त्यासाठी कत्तलखाने तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यासाठी काही परवानगीचे अर्ज होते, त्यावरती निर्णय घेण्यासाठी व त्यासोबतच ते कत्तलखान्यांना ऑपरेट करण्यासाठी काय दक्षता घ्यावी, काय अटी शर्तीचं पालन करावं आणि हा सण उत्साहात आणि शांततापूर्ण पद्धतीने करण्यासाठी ज्या काही सूचना करायच्या होत्या त्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती। त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आम्ही ज्या सूचना केल्या किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याबाबत साधक-बाधक चर्चा झाली। महापालिकेच्या वतीने जी स्वच्छतेची व्यवस्था करणे आहे, प्राण्यांची कत्तल झाल्यानंतर ते वेस्टेज जे आहे ते एकत्रित संकलित करून वाहतूक करणे, या कालावधीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करणे, वीज पुरवठा सुरळीत असणे, अशा पद्धतीच्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये महापालिका ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन पाण्याची सप्लाय आणि स्वच्छता यासोबतच दिवाबत्तीची व्यवस्था ही उत्स्फूर्तपणे करत आहे। यामध्ये सर्व नागरिकांचे सहकार्य राहणारच आहे आणि महापालिका ही त्यासाठी तत्पर आहे। नागरिकांना याद्वारे आवाहन हेच करण्यात येते की हा सण जो आहे तो उत्साहात सर्वांनी सौजन्यपूर्ण आणि उत्साहाच्या ह्याच्यामध्ये साजरा करावा, यामध्ये कुठलंही उपद्रव करू नये आणि या सणामध्ये सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे व हा सण शांततापूर्ण करावा असं मी आवाहन करतो।